जसं पुरुषांमध्ये मेल पॅटर्न हेअर लॉस असतो तसाच महिलांमध्ये सुद्धा फिमेल पॅटर्न हेअर लॉस असतो। तर आज आपण फिमेल पॅटर्न हेअर लॉस काय आहे किंवा तो कसा होतो हे आपण पाहणार आहोत। हा प्रामुख्याने महिलांमध्ये होणारा हेअर लॉस असतो। याच्यामध्ये महिलांचा परायटल एरिया म्हणजेच हा एरिया, या एरियातील केस हे पातळ होत जातात, तसेच हे साईडचे केस सुद्धा पातळ होत जातात। तिथे तुम्हाला स्काल्प विजिबल असतो, म्हणजे दिसायला लागतो, तुम्हाला टक्कल पडल्यासारखं दिसायला लागतं। तिथील केस म्हणजे त्या जागेवरील केस हे तांबूस होतात थोडेसे आणि भरपूर पातळ होत असल्यामुळे त्यांची वाढ ही बऱ्या प्रमाणात होत नाही। आहे त्या लांबीचेच केस ते बऱ्याच दिवसपर्यंत ते तसेच राहतात। तर हा प्रकार कुठल्या महिलांमध्ये दिसतो, तर याची सुरुवात हे 25 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये 5 ते 6% मध्ये दिसतं आणि 70 वर्षाच्या पुढील महिलांमध्ये 50% हा प्रकार जास्त दिसून येतो। तर याची कारणं बरीच आहेत। तर त्याच्यातील पहिलं कारण हे असं आहे की एन्व्हायरमेंटल फॅक्टर, जे काही हवामानातील बदल असतात त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार त्यांना दिसू शकतो। सेकंड रिझनमध्ये जेनेटिक फॅक्टर्स। जेनेटिक फॅक्टरमध्ये जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुणालाही म्हणजेच आई किंवा वडील यांच्यामध्ये हा पॅटर्न असेल किंवा महिलांमध्ये हा पॅटर्न असेल तर तो तुम्हाला ॲज इट इज फॉलो होऊ शकतो। त्या प्रकारचा सेम पॅटर्न तुम्हालाही येऊ शकतो। तर जेनेटिक फॅक्टरमध्ये काय होतं की जे काही हेअरची ॲनाझन फेज म्हणजेच ग्रोथ फेज असते, त्या फेजमध्ये नॉर्मल जी काही सायकल आहे ती सायकल म्हणजे केस वाढीची सायकल ही कमीत कमी 2 ते 5 वर्षाची असते आणि हेअर लॉस पॅटर्न, फिमेल पॅटर्न हेअर लॉसमध्ये हा पॅटर्न चेंज होतो। याच्यामध्ये ग्रोथ फेज ही कमी होते आणि तो पॅटर्न 3 ते 6 महिन्यापर्यंतचा असतो। ही फेज कमी झाल्यामुळे तुमची केसांची ग्रोथ ही कमी होते, ते केस पातळ यायला लागतात आणि त्यामुळे तुम्हाला स्काल्प दिसतो आणि टक्कल पडल्यासारखं वाटू शकतं। जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये पुरुषांचा पॅटर्न वेगळा असतो आणि फिमेलचा पॅटर्न वेगळा असतो। मेल पॅटर्न बाल्डनेसमध्ये बऱ्याच प्रमाणात फ्रंटचे केस हे जातात, पण बॅकचे केस हे त्यांचे जाड असतात, त्यांना डेन्सिटी चांगली असते। तसंच फिमेल पॅटर्नमध्ये हेअर लॉसमध्ये फ्रंट हेअरलाईन ही नॉर्मल राहते, पण बाकीचे केस हे पातळ होत जातात। जसजसं वय वाढत जाईल किंवा वेळेनुसार ते आणखीन पातळ बनतात, ओव्हरऑल पूर्ण केस हे पातळ बनत जातात। मेल पॅटर्न आणि फिमेल पॅटर्नमध्ये हा फरक थोडासा दिसून येतो। नेक्स्ट रिझन म्हणजे मेनोपॉज। मेनोपॉजमध्ये काय होतं की मासिक पाळी तुमची बंद होते, त्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण जे काही असतं ते कमी होत जातं आणि ह्या हार्मोनल बदलामुळे सुद्धा तुम्हाला हा पॅटर्न जास्त दिसायला लागतो। नॉर्मली 20 ते 70 किंवा ह्या पिरियडमध्ये जे काही हार्मोनल बदल होत असतात, हार्मोनल बदलसुद्धा एक रिझन आहे। हार्मोनल बदलामध्ये काय होतं की बॉडीमधील जे काही टेस्टोस्टेरॉन किंवा डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनची लेवल असते ती वाढत जाते आणि इस्ट्रोजनचे प्रमाण हे कमी होत जाते आणि या पॅटर्नमुळे तुम्हाला हा हेअर लॉस जास्त दिसायला लागतो। तर आता टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढण्याची बरीच कारणं आहेत, जसं की तुमचा स्ट्रेस आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते, जंक फूडचं प्रमाण जास्त आहे, स्मोकिंग आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे। या सगळ्या गोष्टींमुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढत जाते आणि त्यामुळे सुद्धा हा पॅटर्न सेम असाच येऊ शकतो। तर आता तुम्हाला वाटेल की हा पॅटर्न कधी चालू होतो किंवा तो कधी बंद होणार किंवा हा किती एरिया कव्हर करू शकतो, हा पॅटर्न कधी थांबणार, हे सगळे जे काही प्रश्न आहेत याची उत्तरं प्रत्यक्षात तुम्हाला बघून देणं अवघड जातं। पण कसं असतं की हे तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचं आहे। तुमच्या घरामध्ये जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न ॲज इट इज तुम्हाला फॉलो होत असल्यामुळं त्या पॅटर्ननुसारच तुमचा जो काही हेअर लॉसचा प्रवास आहे तो त्यानुसार राहणार आहे। तर आता हे डायग्नोसिस कसं करायचं, तर डायग्नोसिसमध्ये यासारखे असणारे बरेच पॅटर्न आहेत, जसं की ॲलोपेशिया एरियाटा आहे किंवा थायरॉईडमुळं जे काही केस गळती होते, आयर्न डिफिशियन्सी, फेरिटिन लेवलची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टींमुळं जो काही पॅटर्न किंवा हेअर लॉस असतो तोही असाच दिसतो। पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट कराल त्यावेळी डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन सांगतात, जसं की बायोप्सी वगैरे आहे, की त्या बायोप्सीमुळं तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता की कुठला पॅटर्न तुम्हाला आत्ता सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये कुठले मेडिकेशन्स युजफुल असतात।
मेडिकेशनमध्ये लोशन्स आहेत, पेप्टाइड्स आहे, पेप्टाइड्समध्ये बरेच आता सिरम्स आहेत की त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर मिनॉक्सिडिल आहे, त्यांनी तुमचे केस जाड बनतील, गळायचे थांबतील आणि त्याची लांबीही थोडीफार वाढू शकते. तसेच लो लाईट लेझर थेरपी आहे. लो लाईट लेझर थेरपी ही तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा 15 ते 20 मिनिटांसाठी घ्यायची आहे. कमीत कमी तुम्हाला 6 महिने हा थेरपी तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन राहतो म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांट जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुषांमध्ये जसे डेन्सिटी आपल्याला भरपूर देता येते, तसे महिलांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमध्ये डेन्सिटी इतकी देता येत नाही. कारण ओव्हरऑल केस हे पातळ असतात. जो काही तुम्ही एरिया कव्हर करणार आहात त्याच्यातला एखादा 1 किंवा 2 हा एरिया आपण कव्हर करू शकतो. कारण जे काही प्रामुख्याने कॉस्मॅटिकली ज्याचा इम्पॅक्ट जास्त असतो त्या एरियामध्ये आपण जे हेअर ट्रान्सप्लांट करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो एरिया कव्हर करण्यास मदत होते. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला हेअर लॉस चालू होईल त्यावेळी तुम्हाला तो पॉसिबल नसेल घरच्या घरी कंट्रोल करणं. जास्त वय वाढते तसं तोही वाढत जाऊ शकतो. तर असे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि त्यानुसार जो काही इन्व्हेस्टिगेशन्स असतील किंवा ब्लड रिपोर्ट्स असतील किंवा मेडिकेशन्स असतील, त्या मेडिकेशन तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता मेडिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही एखादा कोर्स करता ठराविक वेळेपुरता, तर तो कोर्स कायमस्वरूपी तुम्हाला उपयोगी नसतो. कारण असा कुठला कोर्स नाही आहे की एकदा केला आणि तुम्हाला कायमचे केस चांगले झाले, असं कधी होणार नाही. पण तुम्हाला जी काही थेरपी सांगितलेली आहे त्याचा ठराविक कोर्स करून जी काही मेंटेनन्स थेरपी असते ती तुम्हाला लाँग टर्म फॉलो करायची आहे. तर आपण आज फिमेल पॅटर्न हेअर लॉसबद्दल माहिती घेतली. अशाच काही हेअर रिलेटेड किंवा स्किन रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक सेंटरला फॉलो करू शकता आणि क्लिनिकला व्हिजिट करू शकता.